नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि आपण दररोजच्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नवनवीन असे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असतील या प्रश्नावरती आपण नेहमी चर्चा करत असतो आणि आजही आपण या चर्चा करणार आहोत। आणि हे प्रश्न कोणत्या स्वरूपाचे असणार आहेत ते बघणार आहोत। आजच्या दिवशी हे प्रश्न कशा पद्धतीने तयार केलेले आहेत ते तुमच्या लक्षात येईल, त्यासाठी आवर्जून बघा। तत्पूर्वी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आपल्या समोर चालू घडामोडीचं सेशन दररोज घेऊन येतो। बघा या सेशन मध्ये काय बघायचं आहे तर आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवल 2025 कुठे आयोजित करण्यात आले असं म्हटलेलं आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, हे अगोदर समजून घ्या की आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवल म्हणजे काय, तर याचा उद्देश काय आहे। तर याचा उद्देश आहे मित्रांनो, तो उद्देश काय तो समजून घ्या। जे दिव्यांग लोक असणार, दिव्यांग व्यक्ती असणार आहेत, या दिव्यांग व्यक्तींचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी किंवा त्यांच्या सक्षमीकरणासाठी आपण हा जो इनिशिएटिव्ह आहे, हा इनिशिएटिव्ह राबवलेला आहे। आणि हा इनिशिएटिव्ह गोवा गव्हर्नमेंटने राबवलेला आहे। पणजी या राजधानीच्या ठिकाणी हा जो काय फेस्टिवलचा भाग आहे तो तुमच्या निदर्शनास येईल। आणि हे दिव्यांग व्यक्तींसाठी खूप महत्त्वपूर्ण पाऊल असलेलं तुम्हाला बघायला मिळेल। थोडं पुढे जाऊयात। बघा, चेंज मेकर्स फॉर गुड हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार 2025 ला कुणाला देण्यात आला, तर हा पुरस्कार देण्यात आला रमेश नारायण यांना देण्यात आला। तर आता समजून घ्या की हा पुरस्कार त्यांना का देण्यात आला, तर रमेश नारायण हे जाहिरातीमध्ये महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व आहे आणि आशियाई जाहिराती संघाने यांना तो पुरस्कार दिलेला आहे। कारण जाहिरातीमध्ये आशिया खंडामध्ये एक मोलाचं असं योगदान दिल्यामुळे हा पुरस्कार त्यांना बहाल झालेला आहे। आपण पुढे जाऊयात। 2025 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार हा जो आहे तो कुणाला देण्यात आलेला आहे, तर तो देण्यात आलेला आहे मारिना कोरिना माचाडो। हे इथे मचाडो झालेलं आहे तर ते माचाडो आहे आणि माचाडो या महिलेला देण्यात आलेला आहे। ही जी महिला आहे, ही महिला व्हेनेझुएला, लक्षात घ्या, व्हेनेझुएला या कंट्रीची आहे। आणि 2024 ला त्या राष्ट्रपती पदासाठी उभा राहिलेल्या होत्या, परंतु सत्ताधारी पक्षांनी त्यांना निवडणुकीतून पराभूत करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि व्हेनेझुएला मध्ये पारदर्शक निवडणुका व्हाव्यात म्हणून या काम करत आहेत। पारदर्शक निवडणुका ज्या आहेत त्या पाडाव्या जाव्यात म्हणून त्यांचं उल्लेखनीय असं काम आहे। लोकशाहीसाठी काम केलेलं आहे आणि शांततेच्या मार्गाने जे काय इथलं त्यांचं योगदान आहे त्या योगदानाला विचारात घेऊन हा शांततेचा पुरस्कार त्यांना दिलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे 1979 मध्ये भारतामध्ये 1979 मध्ये मदर तेरेसा यांना पुरस्कार मिळाला होता बघा, शांततेचा पुरस्कार होता तो। आणि त्यानंतर 2014 ला देखील मिळाला। 2014 ला व्यक्ती होते कैलाश सत्यार्थी, हे होते, यांना तो पुरस्कार मिळाला होता। आणि पहिला पुरस्कार भारतामध्ये, पहिला नोबेल पुरस्कार कुणाला मिळालेला आहे तर 1913 ला रवींद्रनाथ टागोर यांना मिळालेला आहे। आणि गीतांजलीसाठी मिळाला होता, परंतु मित्रांनो त्यांना शांततेसाठी पुरस्कार नाही मिळाला, तर त्यांना साहित्यासाठी मिळाला होता। साहित्य या क्षेत्रामध्ये पुरस्कार मिळालेला होता। आणि हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार 11 स्पॅनिश जे काय हे आहे, तिथलं जे काय करन्सी आहे त्या करन्सीच्या अंतर्गत दिला जातो। म्हणजे ज्याला जर आपण रुपीमध्ये कन्वर्ट केलं
तर ते 8.5 कोटी होतात आणि तेवढे कोटी याचं मानधन आहे. आणि ही नॉर्वेजियन कमिटी देते बघा, शांततेचा पुरस्कार कोणती कमिटी? नॉर्वेजियन कमिटी देते. आणि या पुरस्कारासाठी अमेरिकेचे जे काय राष्ट्रपती आहेत डोनाल्ड ट्रम्प जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती ह्याचा दावा करत होता की हा पुरस्कार मला मिळायला पाहिजे, यासाठी मिळायला पाहिजे की 8 युद्ध मी थांबवलेले आहेत आणि मी जगामध्ये शांतता प्रस्थापित केलेली अशी म्हणजे जी न आवडणारी बेकायदेशीर अशी चर्चा किंवा घटना ही डोनाल्ड ट्रम्पच्या माध्यमातून करण्यात आलेली होती. आणि राजकीय डावपेच नॉर्वेजियन कमिटीवरती आता चालवताना दिसते अमेरिका, तर हा कुठेतरी चुकीचा मुद्दा आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. नंतरचा बघा प्रकार. पण मला तुम्ही जर कमेंट करून सांगितलं की नोबेल पुरस्कारांवरती जर एक स्पेशल 7-8 मिनिटाचा व्हिडिओ बनवा, तर आपण तशा पद्धतीने एखादा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ. पूर्णपणे संपूर्ण माहिती असेल त्यामध्ये. आंतरराष्ट्रीय बालिका दिन हा जो आहे हा दिवस कधी साजरा केला जातो असं म्हटलंय इथे, तर युनायटेड नेशनच्या माध्यमातून हा दिवस साजरा केला जातो. 11 ऑक्टोबरला केला जातो. परंतु का केला जातो? तर जे बालक आहेत त्यांचं महत्व, त्यांना संरक्षण, त्यांचा विकास या सर्व गोष्टींना विचारात घेऊन हा दिवस काय केला जातो? साजरा केला जातो. महाराष्ट्र सदनाचे गुंतवणूक आयुक्त, व्यवस्थित समजून घ्या, गुंतवणूक आयुक्त म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सुशील गायकवाड, जे महाराष्ट्र राज्याचे आहेत. ओके, हे पण लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे. भारतीय रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस मध्ये त्यांनी ते पदावरती होते सर्वोच्च. आणि त्यानंतर नुकतेच परशुराम विकास महामंडळ जे आहे, हे परशुराम विकास महामंडळ या मंडळाचे अध्यक्ष जे आहेत त्यांचं नाव आहे, अध्यक्षाचं नाव आशिष दामले आहे. आणि हे जे आशिष दामले आहेत यांना म्हणजे अध्यक्षांना कॅबिनेट मंत्र्याचा जो काय दर्जा आहे हा दर्जा देण्यात आलेला आहे, घोषणा झालेली. आणि मित्रांनो, हे जे परशुराम विकास महामंडळ आहे हे ब्राह्मण समाजासाठी आहे. आणि ब्राह्मण जे लोक आहेत या लोकांचा जर सामाजिक विकास करायचा असेल, बघा या मंडळाचं काम सामाजिक आर्थिक आणि त्याचबरोबर शैक्षणिक विकास करण्यासाठी हे मंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि या लोकांचा या क्षेत्रामध्ये विकास करण्यासाठी हे मंडळ पुढाकार घेतं. आता मुळात तसं पाहिलं तर या तिन्ही क्षेत्रामध्ये हा जो समाज आहे हा मागास नाही, कारण गेली लाखो वर्षापासून हा या क्षेत्रामध्ये सुरुवातीपासूनच कार्यरत आहे. कारण सगळं भांडवलच या समाजाकडे होतं, म्हणून ही एक सत्यता आहे, त्याला कुणी लपवू शकत नाही. म्हणून पुढे चला. बघा, महाराष्ट्र राज्याच्या वनबल संरक्षण पदावरती सध्या कोणाची नियुक्ती झालेली आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर त्याचं करेक्ट उत्तर आहे डॉक्टर श्रीनिवास राव यांची नियुक्ती झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, इंग्लंडच्या चर्च ऑफ इंग्लंड मध्ये पहिल्या महिला आर्च बिशप या पदावरती नियुक्त झालेले आहेत, तर त्यांचं नाव काय? तर डेम सारा मुलाली असं त्यांचं नाव आहे. आणि हे प्रथमच असं झालेलं आहे, कारण आर्च बिशप या पदावरती कुणीही आतापर्यंत जवळपास 1428 एवढ्या वर्षामध्ये कधीच महिला या पदावरती बसू शकत नव्हती, पुरुषांनाच हे पद मिळत होतं. परंतु आता काय झालंय की 2025 ला हे जे पद आहे हे पद काय झालंय, मिळालं आहे, यांना देण्यात आलेलं आहे, डेम सारा मुलाली यांना. आणि डेम सारा मुलाली या जे आहेत या चर्चमध्ये 2006 ला, व्यवस्थित समजून घ्या, 2006 ला त्या पादरी म्हणून काम करत होत्या या पदावरती. आणि 2018 ला बिशप या पदावरती काम करत होत्या. आणि त्यानंतर 2025 ला आता कोणतं पद दिलंय त्यांना, तर आर्च बिशप
हे पद त्यांना दिलेलं आहे आणि अनेक लोकांनी विरोध पण केला होता या पदाला। बघा इंग्लंडमध्ये पण अशा पद्धतीचे जे काय धार्मिक भेद आहेत ते तुम्हाला आजही दिसून येतात महिलांच्या बाबतीमध्ये। आणि ही जी महिला आहे ही एक नर्सिंग क्षेत्रामधली प्रमुख असे अधिकारी आहे, मुख्य अधिकारी आहे। अशा पद्धतीने एक अभ्यासू जी काय महिला आहे ती त्या पदावरती विराजमान झालेली दिसते। महाराष्ट्रातील किती समुद्र किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग पायलट नावाचा आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आलेला आहे। आता हा खूप करंटचा विषय आहे मित्रांनो, हा आपल्या परीक्षेला 100% प्रश्न पडणार आहे आणि एकंदरीत 5 जे काय बीच आहेत त्यांना देण्यात आलेला आहे। आणि ब्ल्यू फ्लॅग पायलट हा दर्जा काय असतो तो एकदा समजून घ्या। तर त्या दर्जाचा उद्देश हा आहे की जे बीच आहेत ते जागतिक लेवलला आंतरराष्ट्रीय पातळीवरती सर्वात स्वच्छ असे बीच असणार आहेत, समृद्ध असे बीच असणार आहेत आणि ज्या बीचवरती संपूर्ण भारतातून किंवा मग संपूर्ण जगातून लोक पर्यटक म्हणून या ठिकाणी पार्टिसिपेट होतील किंवा समावेश त्यांचा होणार आहे। तर इथे बघा पर्णका बीच आहे आणि हा जो बीच आहे पर्णका बीच जो आहे तो डहाणू खाडीच्या जवळ बघायला मिळतो। डहाणू खाडी इकडे बघायला मिळतो। डहाणू खाडी म्हणल्यावर पालघर हा भाग आलाय, पालघर। ओके, पालघरचं बीच आहे हे, एवढं लक्षात राहू द्या। आणि हे बघा श्रीवर्धन बीच हे जे आहे हे रायगडचं बीच आहे, यालाही कोणता दर्जा देण्यात आलाय? ब्ल्यू फ्लॅग पायलट म्हणून स्वच्छ बीच असलेले बीच आहेत हे। आणि त्यानंतर परत पुढे नागाव बीच रायगडचं आहे आणि त्यानंतर गुवाहार बीच हे जे आहे हे बीच रत्नागिरीचं आहे आणि लाडघर बीच हे जे आहे रत्नागिरीचंच असलेलं बघायला मिळतं। अशा पद्धतीचे हे बीच आहेत। आता पुढे जाऊयात आपण। भारताच्या पहिल्या मेंटल हेल्थ अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्या सरकारच्या अँबॅसेडर असणार आहेत, लक्षात घ्या सरकारी अँबॅसेडर असणार आहेत, पहिल्या सरकारी अँबॅसेडर। तर त्यांचं नाव आहे दीपिका पदुकोण आहे, लक्षात राहू द्या। ओके, या ठिकाणी आपण थांबूयात। हे प्रश्न खूप महत्वपूर्ण ठरतात कारण हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने आपण फ्रेम केलेले आहेत, त्यासाठी सर्वांनी हे प्रश्न लिहून घ्या, व्यवस्थित त्याचा सराव करा। या ठिकाणी थांबूयात, धन्यवाद।